शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख नेते व उपनेते अद्वय हिरे यांचे मालेगावात जंगी स्वागत करण्यात आले। अद्वय हिरे यांचे मालेगाव आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या क्रेनच्या साह्याने 50 फुटी हार, 2 जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात व डीजे गजरात कार्यकर्त्यांनी केला। एकच जल्लोष। उघड्या वाहनातून हिरे यांची मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बाजार समितीच्या आवारात खासदार शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला। हिरे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले। आपल्यावरील गुन्हे दिवाणी स्वरूपाचा असताना सत्तेचा गैरवापर करून फौजदारी करण्यात आल्याचा आरोपही अद्वय हिरे यांनी केला। अद्वय हिरे हे मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात। पण या कर्जाच्या संबंधी श्वेतपत्रिका मी काढणार आहे। याच्यातले सगळे पुरावे मी जनतेसमोर पाठवणार आहे आणि ते पाठवत असताना सन्माननीय मंत्री महोदयांनी काय काय घोटाळे करून ठेवलेले आहेत, यांच्या ईडीकडे सीबीआयकडे मी काय काय तक्रारी दाखल करून ठेवलेल्या आहेत, ज्याची यांनी उत्तरं दिलेली नाहीत। याची संपूर्ण प्रश्नावली तुम्हाला छापणार आहे, ज्याची उत्तरं त्यांना ह्या निवडणुकीला सामोरं जाताना द्यायची आहेत आणि इतकी स्ट्रॉंगली दाखल करून ठेवली आहेत। माझ्या चेष्टेचे नाही, राऊत साहेबांच्या सुद्धा नावाने मी तक्रारी दाखल करून ठेवलेल्या आहेत आणि फक्त निवडणूक होऊ द्या। मागच्या महिन्यात मंत्र्याला तुम्हाला आठवत असेल, मागच्या मंत्र्याला मला 8 दिवस तुरुंगात ठेवलं होतं, मी त्याला 18 महिने तुरुंगात टाकलं। या पालकमंत्र्यांनी मला 9 महिने तुरुंगात ठेवलं, याला किती दिवस तुरुंगात टाकले तर त्यामुळे आपल्याकडे माफी नाही। व्याजासह परतफेड करायला आणि हिशोबाला मी खूप पक्का आहे। मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, मला हिशोब चुकत नाही आणि या संबंधी मी बोललेलो नाही, हे मला जामीन देताना माननीय न्यायमूर्तींनी बोललेले आहेत आणि हे जे केलं हे सत्ताधाऱ्यांनी केलं। आज या देशामध्ये लोकशाही नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाहीये। आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रात या देशातल्या 2 मुख्यमंत्र्यांना एका वेळी तुरुंगात जायला लागलेलं आहे आणि मग मुख्यमंत्री जर तुरुंगात जायला लागले असतील, ही आडीपाडीपेक्षा सुद्धा भयंकर परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती रोखण्याच्यासाठी हे सगळे जणांना आम्हाला घरी काढावं लागेल। आज जे केंद्रातलं सरकार असेल नाही तर राज्यातलं सरकार असेल, ही सरकार आम्ही बदलल्याच्या शिवाय पुन्हा लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही हे आम्हाला समजलंय आणि यासाठी स्वातंत्र्य सैनिकांसारखं कितीही वर्ष तुरुंगात जावं लागलं तर आम्ही जात राहणार, यांच्याशी लढत राहणार, आता थांबणार नाही।